ज्याची चेष्टा केली जायची गवळणींकडनं, मावशी एक प्रातिनिधिक कॅरेक्टर असायचं, पेंद्या असायचा, कारण तो आम्हाला मित्र वाटायचा, त्यामुळे आम्ही त्याची थोडी चेष्टाही व्हायची. पण त्यावेळचा समाज इतका सजग होता किंवा इतका शिक्षित होता विनोदाच्या बाबतीत की त्याला कृष्णाची केलेली चेष्टा आणि नंतर लोकनाट्य संपताना कृष्णानं दिलेला संदेश याच्यात फरक करता येत होता. दुर्दैवानं तो जो आमचा सखा आहे त्याची आता भीती निर्माण झाली. नेहमी आपल्याला स्क्रिप्ट मधलं बोलायची सवय नसलेल्या नटांपैकी मी आहे, म्हणून एक प्रश्न थोडासा बाहेरचा विचारतो. मला नेहमी असं वाटतं विनोदी कलावंत म्हणून, जाने भी दो यारो सारखा पिक्चर जर आज केला तर तो कसा लोक स्वीकारतील असं वाटतं. कारण अलीकडे संवेदना लोकांच्या फारच धारदार झालेल्या आहेत. तर जेव्हा आपण एखादं विनोदी काही प्रकरण करतो तेव्हा ते अंगाशी येईल काय याची धास्ती वाटत नाही का? कारण अलीकडे तसं विनोदाचे कुणावर काही केलं की लगेच ही कस काय केलंय, हे कस काय, असं खूप बोलणारे आहेत. आणि या सगळ्या लाटेत तुम्ही तुमच्या त्या हास्य जत्रेच्या बोटीला कसं थोपवता, कसं तोलून ठेवता? आपण म्हणतो की भावना तीव्र झाल्या, पण मला वाटतं त्याच्या बरोबरीने एक गोष्ट अशी घडली आहे की त्या तीव्र झालेल्या भावना पोहोचवण्याचं माध्यम मिळालंय, जे सोशल मीडियामुळे मिळालं. म्हणजे पूर्वी जर कोणी काही असं सादर केलं आणि तुला मला ह्याला त्याच्याविषयी काही आक्षेप असेल तर मी तो त्या क्रिएटर्सपर्यंत पोहोचवण्याचं काही माध्यम नव्हतं. आणि एवढी काही धमक नसते की घरदार सोडून त्याच्या घरावर कोणी जाऊन दगडफेक करेल. हे खूप सहज साध्य आहे, पटकन ते FB वर इन्स्टावर टाकता येतं, काही ग्रुप्स बनवता येतात समविचारींचे, आणि त्या तिथे मग तो एक मुद्दा मांडला की ज्यांच्या मनात नसतं त्यांनाही तो एक विषय मिळतो आणि नकळत असा एक समूह पेटायला लागतो. म्हणजे ना, पूर्वी भावना दुखावत असतील कदाचित, पण त्या इतक्या विस्कळीत होते सगळी मंडळी, ही एकत्र आणणारं एक माध्यम मिळालं ते सोशल मीडिया. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जास्त जाणवायला लागला. आणि तसाही समाज थोडा सेन्सिटिव्ह झालाय जास्त, तो एक भाग आहे, तू म्हणतोस तो. आणि विनोदाविषयीची जी सजगता आहे ती हळूहळू कमी होत चालली की काय असं वाटतं. खरं म्हणजे विनोद हा समाज किती निरोगी आहे हे मोजण्याचं एक परिमाण आहे असं मला वाटतं. की जो समाज विनोदाला खूप आत्मीयतेने स्वीकारतो तो बऱ्यापैकी निरोगी असतो. त्यामुळे आता ज्या पद्धतीने रिॲक्शन्स येत आहेत की प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप विचार करून समाजापुढे जावं लागतंय, तर हे थोडं विनोदाला संकुचित करत जाणं होत आहे आपल्या क्रिएटर्सकडनं सुद्धा. म्हणजे आम्ही सुद्धा आता आमच्या ग्रूमिंग सेशन्समध्ये किंवा आमच्या सब्जेक्टच्या मीटिंगमध्ये खूप सुचलेल्या गोष्टी, नाही रे पण हे नको, त्याचा प्रॉब्लेम होईल. म्हणजे छोटे छोटे व्यवसाय सुद्धा करताना आता अडचण यायला लागली, कारण त्या व्यावसायिकांचा पण एक ग्रुप असतो, तिथं कोणीतरी म्हणतं की अरे याने आपली चेष्टा केली. साधी गोष्ट आहे की आपण पूर्वी लोकनाट्य, तूही केलीत मीही केलीत, भरपूर लोकनाट्य आपण केलीत. त्यातला कृष्ण जो आहे तो आमचा सखा होता, तो आमचा मित्र होता, ज्याची चेष्टा केली जायची गवळणींकडनं, मावशी एक प्रातिनिधिक कॅरेक्टर असायचं, पेंद्या असायचा, कारण तो आम्हाला मित्र वाटायचा, त्यामुळे आम्ही त्याची थोडी चेष्टाही व्हायची. पण त्यावेळचा समाज इतका सजग होता किंवा इतका शिक्षित होता विनोदाच्या बाबतीत की त्याला कृष्णाची केलेली चेष्टा आणि नंतर लोकनाट्य संपताना कृष्णानं दिलेला संदेश याच्यात फरक करता येत होता. देवाने देवाच्या मार्फत केलेलं प्रबोधन त्याला प्रबोधन म्हणून घ्यायचं आणि देवाच्या सुरुवातीच्या गवळणीच्या काळात केलेली मस्करी याला एक गंमत म्हणून घ्यायची. इतकं छान डिव्हिजन त्यावेळी समाजाला करता येत होतं, जे आता करता येत नाही. दुर्दैवानं तो जो आमचा सखा आहे त्याची आता भीती निर्माण झाली. तो मित्र नाही तर
त्याच्यावर बोलताना आम्ही घाबरायला लागलो आणि नकळत आपण लोककलेतला एक सगळ्यात महत्वाचा प्रबोधन करणारा बाज हळूहळू हळूहळू संपवत आलो. यासाठी समाजाने त्याचा विचार करण्याची गरज आहे, कारण खूप चांगलं प्रबोधन करणारा सहज सोपं असं माध्यम या भावनेच्या उद्रेकामुळे म्हणा किंवा अशा पद्धतीच्या ट्रोलिंगमुळे हळूहळू थांबलं. तर हे थोडं क्लेशदायक आहे. तुला काय वाटतं? हा, यावरचा पर्याय म्हणजे आता जे सचिन म्हणाला की आम्ही हास्य जत्रेत देव सुद्धा आमचा एमएच जोबा केलाय, की एमएच जे आमचा शो महाराष्ट्राची हास्य जत्रा, आम्ही सगळं, मग हा देव एमएच जोबा आहे म्हटल्यावर याला काही बोललं तर कुणाला वाटणार नाही. आता असं नको व्हायला की एमएच जोबाची मंदिरं अजून होतील त्याचं 10 देवस्थान वर्षात झालेलं नाही. आणि मग एमएच जोबाची भावना दुखावल्या असं नको व्हायला. तर आमचे एमएच जे पोलीस असतात, एमएच जे न्यायालय असतं, एमएच जोबा असतो, आजकाल तर आम्ही आडनावं सुद्धा अशी करतो ना की जी शक्यतो आम्ही तयारच करतो म्हणजे आडनावात. तू म्हणाला ना भावना दुखावत नाहीत का, आता आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही, आम्ही आमच्याच भावना दुखावून घेतो. आम्ही स्वतःवरच एवढे विनोद करतो ना की आपणच आपल्यावर हसूया. कारण आणि कदाचित आपण आपल्यावर हसत असताना समोरच्या समाजाला त्या कळेल की अरे बापरे, माझ्या मनात पण हेच आहे, तर आपण जरा सुधारलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण करून बघूया, असं आम्ही सध्या करतोय. अन्यथा खूप टीका होते आणि सगळ्या कुणीही उठतो आणि टीका करायला लागतो आणि कलाकार घाबरतात. म्हणजे आम्ही दोघे तरी थोडे पडद्यामागे असतो, पण कलाकारांना पर्सनल त्यांच्या इंस्टाग्रामवर आणि त्यांच्या FB नाही, वर आणि ते शो पण करतात ना, नाटकाला गेले की तिकडे त्रास होतो. आमची लॉली सारखी व्यक्तिरेखा आम्ही खूप कमी केली, कारण ती एवढी बोल्ड विनोद करायची, पण त्या नटीला खूप वाईट वाईट मेसेजेस यायला लागले की ती घाबरायला लागली, ती पुढे पुढे विनोद करायलाच तयार होईना ती. तर हे सगळ्याच बाबतीत होते, म्हणजे हे फक्त या विनोदांबाबत नाही होते, हे धार्मिक असतील, सामाजिक असतील, एकूण सगळा समाजच ना थोडा भित्रा आणि इन्सिक्युअर झालाय आणि तो लगेचच चिडतो सगळ्या गोष्टींनी, त्याचा परिणाम होतो.